नमस्कार, मी दीपाली पांचाळ. नेक्स्ट स्टेप काउन्सिलिंगमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आपण प्रत्येकजण युनिक असतो आणि आपल्यातला युनिकनेस नक्की काय आहे हे शोधण्याचा आपला कायमच प्रयत्न असतो. हाच प्रयत्न पुढे घेऊन जाण्यासाठी म्हणून नेक्स्ट स्टेप काउन्सिलिंगने AITA आणि ITA या माध्यमातून 2 टेस्ट आणलेले आहेत. त्या टेस्टविषयी माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे. AITA ही जी टेस्ट आहे ही आपण 14 वर्षापेक्षा मोठ्या लोकांसाठी करू शकतो आणि ITA ही टेस्ट अगदी 1 वर्षाच्या बाळापासून पण आपल्याला करता येऊ शकते. ॲक्वायर्ड अँड इनबॉर्न टॅलेंट ॲनालिसिस हे या टेस्टचं नाव आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 ऑप्शन्स मिळतात. पहिलं आहे ITA इनबॉर्न टॅलेंट ॲनालिसिस. या माध्यमातून आपण 1 ते 14 वर्ष वयोगटापर्यंत ही टेस्ट आपण वापरू शकतो. दुसरी टेस्ट आहे AITA म्हणजेच ॲक्वायर्ड अँड इनबॉर्न टॅलेंट ॲनालिसिस. ही 14 वर्ष आणि त्याच्या पुढच्या वयोगटासाठी म्हणून वापरण्यात येणारी टेस्ट आहे. ही टेस्ट डर्मिटोग्राफिक्स या शास्त्रावरती अवलंबून आहे. डर्मिटोग्राफिक्स हे एक 200 वर्षापासून गाजत आलेलं शास्त्र आहे आणि ह्या शास्त्रावर अवलंबून असलेली ही पूर्णपणे टेस्ट आहे. डर्मिटोग्राफिक्स म्हणजे डर्मा म्हणजे स्किन आणि ग्लायपिक्स म्हणजे त्याच्यावरच्या रेषा. म्हणजेच आपल्या हातावरती जे ठसे आहेत, बोटांचे ठसे आहेत, ह्या बोटांच्या ठस्यांना फिंगरप्रिंट असं म्हटलं जातं आणि फिंगरप्रिंट म्हणजेच हातावरच्या रेषांचा अभ्यास. ह्या रेषा नक्की कधी तयार होतात तर मूल जेव्हा मातेच्या गर्भावस्थेमध्ये असतं आणि गर्भावस्थेमध्ये असताना त्याचे हात, पाय, बोटं आणि ब्रेन हे एकाच वेळी डेव्हलप होत असतं आणि हे सगळं डेव्हलप होत असतानाच आपल्या मेंदूचे 2 पार्ट डेव्हलप होत असतानाच आपले हात आणि हातावरच्या रेषा पण डेव्हलप होत असतात. सो जेव्हा बाळ हे जन्माला येतं तेव्हा जन्माला येताना त्याच्या हातावरच्या पूर्ण रेषा घेऊन येतो. ह्या सर्व रेषा हा त्याच्या मेंदूचा जन्मजात विकास किती झालेला आहे ते दाखवण्यासाठी म्हणून ह्या रेषा आपल्याला आयुष्यभर मदत करत असतात. या सर्व शास्त्राला डर्मिटोग्राफिक्स असं म्हटलं जातं. इथे तुम्हाला एक चित्र दिसत असेल डॉक्टर हरॉल्ड क्युमिन्स यांचं. डॉक्टर हरॉल्ड क्युमिन्स यांना फादर ऑफ डर्मिटोग्राफिक्स असं म्हटलं जातं आणि ह्या व्यक्तीने डर्मिटोग्राफिक्स म्हणजे हातावरच्या रेषांमधून आपलं इनबॉर्न टॅलेंट काय आहे हे ओळखू शकतो या शास्त्राचा शोध लावलेला आहे. हिस्ट्री ऑफ डर्मिटोग्राफिक्स. डर्मा म्हणजे स्किन आणि ग्लायपिक्स म्हणजे रेषा. हातावरच्या रेषा म्हटलं की आपल्याला कुठलं तरी ज्योतिष्य किंवा भविष्य आठवतं, पण हे कुठल्याही प्रकारचं ज्योतिष्य किंवा भविष्य नसून हातावरच्या आणि बोटावरच्या फिंगरप्रिंट्स याचा सायंटिफिक स्टडी आहे. हा सायंटिफिक स्टडी गेल्या 200 वर्षापासून चालू आहे आणि आपल्या फिंगरप्रिंट्स आणि ब्रेन ह्याच्यामध्ये जे इंटरनल कनेक्शन आहे हे कनेक्शन असतं आणि त्याच्यामधून ब्रेनची डेव्हलपमेंट किती होऊ शकते हे आपल्याला प्रूव्ह करता येऊ शकतं. ह्या सर्व गोष्टींचा शोध लावला डॉक्टर हरॉल्ड क्युमिन्स यांनी आणि त्यासाठी त्यांना फादर ऑफ डर्मिटोग्राफिक्स असं म्हटलं जातं. AITA हा फिंगरप्रिंटचा सायंटिफिक स्टडी आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये 10 प्रकारचे मल्टिपल इंटेलिजन्सेस असतात. हा शोध डॉक्टर हॉवर्ड गार्डनर यांनी लावला आणि त्यासाठी त्यांना नोबेल अवॉर्ड पण मिळालेला आहे. IQच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक व्यक्तीचे 2च इंटेलिजन्सेस कळू शकतात, पण AITAच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीमधले 10 इंटेलिजन्सेस किती आहेत, किती डेव्हलप झालेले आहेत याची माहिती आपल्याला कळू शकते. प्रत्येक मूल हे गर्भावस्थेमध्ये असताना त्याचा फिजिकल ब्रेन, हात, पाय, बोट आणि बोटावरच्या रेषा सुद्धा डेव्हलप होत असतात, म्हणजेच फिंगरप्रिंट सुद्धा डेव्हलप होत असतात. आपल्या ब्रेनमध्ये लेफ्ट पार्ट आणि राईट पार्ट असे 2 पार्ट असतात. ह्या पार्टमधला लेफ्ट पार्ट हा आपल्या राईट बॉडीला कंट्रोल करतो आणि राईट पार्ट हा आपल्या लेफ्ट बॉडीला कंट्रोल करत असतो. आपल्या दोन्ही ह्या पार्ट्समध्ये 5-5 सबलोब्स असतात. प्रत्येक मेंदूमध्ये 5-5 असे सबलोब असतात आणि या पद्धतीने आपले टोटल 10 सबलोब्स होतात. हे प्रत्येक सबलोब हा आपल्यामधला एक इंटेलिजन्स रिप्रेझेंट करत असतो आणि मातेच्या गर्भावस्थेमध्ये असताना आपल्या ह्या ब्रेनची जेवढी डेव्हलपमेंट झालेली आहे तेवढीच आपल्या प्रत्येक फिंगरप्रिंटची डेव्हलपमेंट झालेली असते. ह्यानुसार आपण जर आपल्या फिंगरप्रिंटचा स्टडी केला तर त्यावरून गर्भावस्थेमध्ये असताना आपल्या ब्रेनचा एक्झॅक्ट डेव्हलपमेंट किती झालेली आहे, म्हणजेच आपला एक्झॅक्ट इंटेलिजन्स किती डेव्हलप झालेला आहे हे आपल्याला समजू शकतं. वर्बल अँड लिंग्विस्टिक ॲबिलिटी टू रीड, राईट अँड कम्युनिकेट विथ वर्ड्स. ज्या पण मुलांचं लहानपणापासून शब्दशैली किंवा वर्बल आणि लिंग्विस्टिक हे इंटेलिजन्स चांगलं असतं ती ह्या सर्व क्षेत्रामध्ये चांगले काम करू शकतात.
चित्रामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्ती ह्या त्यांच्या भाषेमध्ये किंवा शब्दशैलीमध्ये खूप प्रभुत्व मिळवून आहे, म्हणून ते लोक त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात. ज्या पद्धतीने रायटर्स, लॉयर्स, फिलॉसॉफर्स, पॉलिटिशियन, जर्नलिस्ट या सगळ्या फील्डमध्ये भाषा शैलीवर प्रभुत्व असलेली म्हणजेच वर्बल आणि लिंग्विस्टिकवरती प्रभुत्व असलेली मंडळी चांगलं काम करू शकतात. लॉजिकल आणि मॅथमॅटिकल ॲबिलिटी टू रिझन अँड कॅल्क्युलेट. लॉजिकल आणि मॅथमॅटिकल लोक ही या प्रकारच्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करू शकतात. म्हणजेच सायंटिस्ट, मॅथमॅटिशियन, इंजिनियर्स, डॉक्टर्स, इकॉनॉमिक्स या सर्व क्षेत्रांमध्ये ज्यांचं लॉजिकल पक्का आहे, ज्यांचं लॉजिकल सेन्स जास्ती आहे, ही लोक चांगल्या पद्धतीने आणि यशस्वीरित्या काम करू शकतात. मित्रांनो, मी एक उदाहरण देण्याचा प्रयत्न करते. एखाद्या मुलाचं जर गणित कच्चं असेल तर त्यावेळी आपण जनरली काय करतो, त्याला आपण शाळेमध्ये गणित कच्चं असेल तर त्याला गणिताचाच क्लास लावतो. घरी आल्यावरती आई सुद्धा पहिल्यांदा गणिताचा विषय घेऊन बसते. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्या मुलावरती खूप स्ट्रेस येतो. ह्यासाठी मी एक उदाहरण देते. जर 2 छोटी झाडं आपण घेतली, 2 झाडांना एका झाडाच्या रूटपाशी मी पाणी टाकते आणि एका झाडावर रोज पानांवरती स्प्रेने पाणी घालेल, तर कुठलं झाड जास्ती चांगलं जगू शकेल? अर्थातच जर रूटपाशी मी पाणी रोज घालत असेल तर तेच झाड जास्ती चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकते. आपल्या पद्धतीत, आपल्या ब्रेन डेव्हलपमेंटच्या पद्धतीमध्ये पण हीच गोष्ट आहे. जर एखाद्या मुलाचं गणित कच्चं असेल तर आपण त्याचा लॉजिकल सेन्स स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न केला, म्हणजेच चेस, अबॅकस यासारख्या लॉजिकल एक्सरसाइज त्याला दिल्या, तर त्याचा लॉजिकल सेन्स डेव्हलप होईल आणि हळूहळू गणितही त्याचं चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकतं. व्हिज्युअल आणि स्पेशल इंटेलिजन्स ॲबिलिटी टू थिंक इन पिक्चर अँड व्हिज्युअलाइज. ज्या लोकांचा व्हिज्युअल आणि स्पेशल इंटेलिजन्स हा स्ट्रॉंग असतो ती मंडळी आर्टिस्ट, फोटोग्राफर्स, पायलट्स, पेंटर, आर्किटेक्ट या क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकतात. व्हिज्युअल आणि स्पेशल इंटेलिजन्स म्हणजेच कुठलीही गोष्ट ही चित्र स्वरूपामध्ये विचार करणं, आणि ह्याच पद्धतीने ज्यांचा व्हिज्युअल स्पेशल स्ट्रॉंग असतो ती व्यक्ती त्यांचे विचार मांडताना सुद्धा तो विचार आपल्या डोळ्यासमोर चित्र स्वरूपामध्ये स्पष्ट करू शकतात. जर एखादा मुलगा आर्किटेक्ट होणार असेल आणि त्याचा जर व्हिज्युअल स्ट्रॉंग असेल तर त्या व्यक्तीला जर आपण जमिनीचा एखादा तुकडा जरी दाखवला तरी त्याच्यावर किती मोठी बिल्डिंग बनू शकेल, कशी बिल्डिंग असेल हे तो स्पष्टपणे व्यक्त करू शकतो. म्हणजेच ज्या लोकांचा हा व्हिज्युअल आणि स्पेशल इंटेलिजन्स स्ट्रॉंग आहे ती लोक ह्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. म्युझिकल आणि रिदमिक ॲबिलिटी टू कंपोज म्युझिक, सिंग, कीप रिदम या प्रकारच्या व्यक्ती ज्यांच्यामध्ये म्युझिकल आणि रिदमिक इंटेलिजन्स हा खूप स्ट्रॉंग असतो, ही लोक इन्स्ट्रुमेंटलिस्ट, सिंगर्स, कंडक्टर्स, डिस्क जॉकीज या क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. या व्यक्ती ह्या ऐकण्याच्या बाबतीत खूपच सतर्क असतात, खूपच स्ट्रॉंग असतात आणि त्यांची शिक्षण पद्धती किंवा सर्व गोष्टींमध्ये ते ऐकण्यावरती जास्त जोर देतात. बॉडीली कायनेस्थेटिक ज्या व्यक्तींचं बॉडीली कायनेस्थेटिक हे इंटेलिजन्स जन्मताच हाय असतं, ही लोक बॉडीचा वापर सगळ्यात जास्त प्रमाणात करत असतात. बऱ्याच वेळा आपल्याला एखादं मूल एका जागी बसतच नाहीये असं दिसत असतं आणि त्यावेळी आपण म्हणतो की ते चंचल आहे किंवा ते हायपर ॲक्टिव्ह आहे, आणि बऱ्याच वेळा ही सर्व गोष्ट आपण फार निगेटिव्हली बोलत असतो. पण जर हे त्याचं आपण ह्या स्वरूपामध्ये बघितलं की ह्या मुलाचं बॉडीली कायनेस्थेटिक जर खूप स्ट्रॉंग असेल आणि जर तो एका ठिकाणी बसू शकत नसेल तर ही गोष्ट त्याच्यासाठी गॉड गिफ्ट सिद्ध होऊ शकते. म्हणजेच ते मूल ॲथलेटिक्स, डान्सर्स, ॲक्टर्स, सर्जन्स, सोल्जर या सगळ्या फील्डमध्ये सक्सेसफुली काम करू शकतं. इंटरपर्सनल इंटेलिजन्स लोकांना जोडण्याची कला. ज्या व्यक्तींमध्ये इंटरपर्सनल इंटेलिजन्स हे खूप स्ट्रॉंग आहे अशा व्यक्ती जास्तीत जास्त लोकांना जोडू शकतात, चांगल्या पद्धतीने लोकांना मॅनेज करू शकतात. जर एखाद्या व्यक्तीमध्ये इंटरपर्सनल इंटेलिजन्स हा जर कमी असेल तर त्याला बऱ्याचशा गोष्टी येत असून सुद्धा तो लोकांपुढे ती गोष्ट प्रभावीपणे मांडू शकत नाही आणि तो बराच मागे पडू शकतो. अशा वेळी त्या व्यक्तीच्या इंटरपर्सनल इंटेलिजन्सवरती काम करण्याची गरज असते. आणि जर एखाद्या व्यक्तीमध्ये जर जन्मताच इंटरपर्सनल इंटेलिजन्स हाय असेल तर तो मात्र पॉलिटिशियन्स, मॅनेजर्स, टीचर्स, सोशल वर्कर या सगळ्या गोष्टींमध्ये खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. इंट्रापर्सनल इंटेलिजन्स एखाद्या व्यक्तीची स्वतःशीच कनेक्ट होण्याची क्षमता.
ज्या व्यक्तीचा इंट्रापर्सनल इंटेलिजन्स हा खूप स्ट्रॉंग असतो तो व्यक्ती स्वतःशीच तासनतास दिवसेंदिवस कनेक्ट होऊ शकतो आणि एकट्यानेच अनेक जास्त वेळ काम करू शकतो. बऱ्याचदा एखादं मूल किंवा एखादा व्यक्ती हा एकट्यानेच राहणं पसंत करत असेल किंवा बेडरूममधून बाहेरच येत नसेल, लोकांमध्ये मिसळतच नसेल, तर तेव्हा आपण त्याला एकलकोंडा किंवा अकडू असं लेबल लावून मोकळे होतो. पण त्याच वेळी जर आपण हे बघण्याची गरज आहे की ह्या व्यक्तीचा इंट्रापर्सनल इंटेलिजन्स हे किती हाय आहे. जर ह्या गोष्टीमुळे तो जर एकटा राहणं पसंत करत असेल तर तो नक्कीच फिलॉसॉफर्स, सायकोलॉजिस्ट, थिओलॉजिस्ट, रायटर्स, सायंटिस्ट या क्षेत्रामध्ये सक्सेसफुली काम करू शकतो. नॅचरलिस्टिक, लास्ट बट नॉट लिस्ट. नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स स्ट्रॉंग असणाऱ्या सर्वच व्यक्तींमध्ये त्यांचे नॅचरल सेन्सेस पण खूप स्ट्रॉंग असतात. जसं टच करण्याची ॲबिलिटी, स्मेल करण्याची ॲबिलिटी, टेस्ट करण्याची ॲबिलिटी, ह्या सर्व गोष्टी ह्या लोकांमध्ये स्ट्रॉंग असतात. त्याचबरोबर त्याच्याच जोडीला ही सर्व मंडळी निसर्गाच्या सुद्धा जवळ असतात. म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या घरात तुम्हाला सर्व काही दिसतील, सर्व प्राणी दिसतील, कुत्रा दिसेल, मांजर दिसेल, पोपट दिसतील आणि रस्त्यावरून जाणाऱ्या मांजरीच्या पिल्लाला पण ही मुलं पटकन दिशी जाऊन हात लावू शकतात. तर ह्या व्यक्तींमध्ये टच करण्याचा आणि त्या निसर्गाच्या जवळ जाण्याचा सेन्स खूप स्ट्रॉंग असतो. त्याचवेळी एखाद्या व्यक्तीला कुठल्या तरी प्राण्याला हात लावण्याच्या नुसत्या कल्पनेने सुद्धा अगदी किळस येते. म्हणजे इथे नक्की काय आहे तर ह्या व्यक्तीमध्ये नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स हा कमी असण्याची शक्यता आहे. ह्या प्रकारच्या व्यक्ती ह्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफर, नॅचरलिस्ट, कन्व्हर्जनिस्ट, फार्मर, गार्डनिंग या प्रकारच्या निसर्गाशी कनेक्ट होणाऱ्या फील्डमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. आणि त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला जर शेफ बनायचं असेल तर त्याच वेळी त्याला चव घेण्याची क्षमता, बघण्याची क्षमता, वास घेण्याची क्षमता ही पण स्ट्रॉंग लागत असते. जर एखाद्या व्यक्तीला त्याचे सेन्सेस वापरण्याला जर चालना मिळत असेल, अशा एखाद्या फील्डमध्ये जर त्याने काम करायचं असेल तर त्याचा नॅचरलिस्टिक किती स्ट्रॉंग आहे हे नक्कीच अभ्यासून पाहण्याची गरज आहे. कुठलाही एखादं करिअर निवडताना कुठल्याही एकाच इंटेलिजन्सवरती अवलंबून राहून चालत नाही. अशा वेळी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या 3-4 इंटेलिजन्सचा अभ्यास करून आपल्याला करिअर सिलेक्ट करायला लागतं. हे सर्व करताना काय करायला लागतं याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. जर एखाद्या मुलाला डॉक्टर बनायचं असेल, आता डॉक्टर बनण्यासाठी लॉजिकल इंटेलिजन्स हा स्ट्रॉंग लागणारच, पण नुसताच लॉजिकल इंटेलिजन्स स्ट्रॉंग असून चालत नाही, तर त्याचबरोबर त्याला नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स सुद्धा स्ट्रॉंग करायला लागतो. म्हणजेच जर एखाद्या मुलाचा लॉजिकल इंटेलिजन्स खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याने सायन्स क्षेत्रामध्ये चांगलं काम पण केलं, पण त्याचवेळी एखाद्या पेशंटची जखम बांधताना त्याला किळस आली, त्याला टच करायची जर त्याला किळस आली, तर असा व्यक्ती चांगला डॉक्टर कसा बनणार? याचसाठी एखादा डॉक्टर बनण्यासाठी म्हणून त्याला नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स पण स्ट्रॉंग असायला लागतं. त्याचबरोबर डॉक्टर्स तर बरेच बनतात, पण त्याचबरोबर चांगले सर्जन्स हे आपल्याला कमी दिसतात. असं का? कारण सर्जन बनण्यासाठी लॉजिकल आणि नॅचरलिस्टिक या दोन्ही इंटेलिजन्सेस बरोबर फाईन मोटर स्किल म्हणजेच कायनेस्थेटिक बॉडीली एनर्जीज पण स्ट्रॉंग असण्याची गरज असते. कारण एखाद्या सर्जनला तासनतास उभं राहून फाईन कट्स घ्यावे लागतात किंवा फाईन काम करायला लागतं आणि हे चांगलं करण्यासाठी म्हणून त्याच्यातला बॉडीली कायनेस्थेटिक एनर्जी आहे ती पण स्ट्रॉंग असावी लागते. म्हणजे चांगला डॉक्टर बनण्यासाठी लॉजिकल तर चांगला असावाच लागतो, पण त्याचबरोबर नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स आणि कायनेस्थेटिक बॉडीली ॲक्टिव्हिटीजचा इंटेलिजन्स हे दोन्ही इंटेलिजन्स चांगले असण्याची गरज असते. AITA ही टेस्ट 2 प्रकारच्या इंटेलिजन्सवरती अवलंबून असते. पहिली थेरी म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्स थेरी जी आपण आत्तापर्यंत अभ्यासली, आणि दुसरी थेरी म्हणजे डिस्क थेरी, DISC. डिस्क थेरी ही पर्सनॅलिटी आणि बिहेवियर जाणून घेण्याची थेरी आहे आणि ही जगभरामध्ये नावाजलेली आणि सर्व जगाने वर्ल्ड वाईड ॲक्सेप्ट केलेली अशी थेरी आहे. डिस्क थेरी म्हणजेच D फॉर डॉमिनन्स, I फॉर इन्फ्लुएन्स, S फॉर स्टडी आणि C फॉर कंप्लायंट अशा प्रकारची ही थेरी आहे. ह्या थेरीमध्ये एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं असतं, तो एखाद्या व्यक्ती कुठल्या तरी सिच्युएशनला कशा पद्धतीने आन्सर करेल, कुठल्या पद्धतीने रिॲक्ट करेल आणि कुठल्याही एका गोष्टीकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघेल, ही गोष्ट त्याच्या व्यक्तिमत्वावरून सिद्ध होत असते. आणि प्रत्येक एक व्यक्तिमत्व हे नक्की कुठल्या प्रकारचं आहे हे आपल्याला ह्या थेरीमधून कळू शकतं. जगभरामध्ये टोटल 4 प्रकारचे व्यक्तिमत्व असतात. त्याच्यामध्ये डॉमिनंट, इन्फ्लुएन्शियल, स्टेडी आणि कंप्लायंट हे 4 प्रकारचे पार्ट पडत असतात. आता
प्रत्येक व्यक्तिमत्वासाठी आपल्याला इथे एक चित्र दिलेलं दिसतंय. प्रत्येक व्यक्तिमत्वाला एका पक्षाचं चित्र आहे. आता डॉमिनंट ह्या गोष्टीला गरुडाचं चित्र दिलेलं दिसतं. गरुड ह्या पक्षाकडे बघितलं तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोर काय येतं, तर उंच उडणारा, भरारी घेणारा, फार दूरदृष्टी असणारा पण तेवढाच कणखर, बळकट आणि त्याचवेळी तीक्ष्ण नखं असणारा एक पक्षी हा आपल्या डोळ्यासमोर येतं. डॉमिनंट ह्या कॅटेगरी मध्ये मोडणारी व्यक्तिमत्व पण अशाच पद्धतीची असतात. डॉमिनंट कॅटेगरी मध्ये मोडणारी व्यक्ती ही हायली डिसिजिव्ह असतात. डिसिजिव्ह म्हणजे काय, तर प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचं डिसिजन पटकन ऐकवून टाकणारी आणि त्यांची थॉट प्रोसेस पण मनामध्ये पण त्यांचे डिसिजन प्रत्येक गोष्टीचे क्लिअर असतात. म्हणजे आता डिसिजन म्हटलं तर अगदी आयुष्याची फार मोठी ध्येय का, अगदी आयुष्याची फार मोठी डिसिजन का, तर तसं काही नाही आहे. अगदी हॉटेलमध्ये गेल्यावर पण ही मंडळी पहिल्यांदा बोलून मोकळी होतात की मला आत्ता हे खायचंय, तुम्हाला काय खायचंय ते तर बघून घ्या. अशा पद्धतीने वागणारी ही व्यक्तिमत्व स्वतःचे डिसिजन फार लगेच ऐकवतात आणि आपल्या अवतीभोवती आपल्याला बरीच अशी मंडळी दिसतात की जी त्यांचे डिसिजन आपल्याला सांगून मोकळी होतात. ह्या प्रकारच्या व्यक्तिमत्वांमध्ये डिसिजन घेण्याबरोबरच त्यांचं प्लॅनिंग पण तितकंच स्ट्रॉंग असतं. त्याचबरोबर जर बघायला गेलं तर ही मंडळी तेवढीच स्ट्रॉंग असतात, त्याचवेळी ते त्यांच्या रिलेशनशिपविषयी मात्र थोडेसे दुर्लक्ष करणारी असतात. ह्या सर्व प्राण्यांची किंवा ह्या सर्व पक्ष्यांची स्वॉट अनालिसिस मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करणारच आहे. त्या अगोदर आपण बाकी पद्धतीचे पक्षी नक्की काय करतात ते आपण बघूया. दुसरा इन्फ्लुएन्शियल जो प्रकार आहे व्यक्तिमत्वाचा तो कसा असतो, तर तो अगदी मोरासारखा असतो. आता मोराचं चित्र जरी डोळ्यासमोर आलं तरी आपल्याला खूप बरं वाटतं. आपल्याला असं वाटतं की ही व्यक्तिमत्व किती सुंदर आहे आणि इतर सगळ्या लोकांमध्ये चार चौघात उठून दिसणारं असं हे व्यक्तिमत्व असतं. त्याचबरोबर मोराला पिसारा फुलवायला पण काय लागतं, तर कायम त्याला पाऊस यायला लागतो. पाऊस आल्याशिवाय हा मोर नाचत पण नाही किंवा असा तुम्हाला त्याचबरोबर तो असा थोडासा भित्रा पक्षी वाटतो. म्हणजेच इन्फ्लुएन्शियल असणारी जी व्यक्तिमत्व पण असतात त्यांच्यामध्ये खूप चांगलं पोटेन्शियल असून सुद्धा ते पोटेन्शियल बाहेर येण्यासाठी म्हणून त्यांना एक्सटर्नल मोटिवेशनची गरज असते. तिसरा पक्षी दिसतोय तो म्हणजे आपल्याला डव म्हणजेच कबूतर. कबूतर आपल्याला कायम घोळक्यामध्ये दिसतं आणि कबूतर म्हटलं तरी डोळ्यासमोर एक शांततापूर्ण पक्षी असा दिसत असतो. ही व्यक्तिमत्व पण शांतताप्रिय अशी व्यक्तिमत्व असतात. त्याचबरोबर ती खूप फ्लेक्सिबल असतात, कुठल्याही वातावरणात ऍडजस्ट होऊ शकतात आणि कायम घोळक्याने वावरताना दिसतात. चौथ्या प्रकारचं व्यक्तिमत्व मात्र थोडंसं वेगळंच आहे. आऊल म्हणजे घुबडाचं चित्र आपल्याला इथे दिसतंय. आऊल स्वरूपातली व्यक्तिमत्व हे इतरांपेक्षा थोडासा हटके विचार करतात. त्यांना जर इतर लोकांना दिवसा दिसत असेल तर ह्यांना रात्रीचं पण दिसतं, अशा पद्धतीचा पक्षी हा आहे. म्हणजेच काय, तर एखादं व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तीला एवढं मोठं जर आपण एखादं चित्र दाखवलं तर त्याच्यावरचा एवढूसा डाग सुद्धा पटकन दिसतो. म्हणजेच ते फॉल्ट फाइंडर असतात असं म्हणायला हरकत नाही. फॉल्ट फाइंडर असतात, त्याचबरोबर त्याचं दुसरी बाजू आहे की ते परफेक्शनिस्ट असतात. आमिर खान हे परफेक्शनिस्ट असण्याचं एक खूप चांगलं उदाहरण आहे. त्या व्यक्तीला कायम एखादी गोष्ट खूप परफेक्ट करायला आवडते आणि खूप परफेक्शनिस्ट असणारी जी व्यक्तिमत्व असतात ते ती गोष्ट करण्यासाठी जास्त वेळ लावत असतात. बऱ्याच वेळा एखादं डिसिजन परफेक्ट करण्याच्या नादामध्ये ते डिसिजनच घ्यायचं राहून जातं. अशा पद्धतीची गोष्ट आऊल व्यक्तिमत्वाच्या बाबतीमध्ये कायमच होत असते. डिस्क-थेअरीबद्दल आपण आत्ताच ऐकलं. डिस्क-थेअरीच्या थोड्या डिटेल्समध्ये आता आपण जाऊया. प्रत्येक व्यक्तिमत्वाचं स्वॉट अनालिसिस आपण आता बघूया. प्रत्येक व्यक्तिमत्वाला स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स या 4 बाजू असतात. ह्या 4 बाजूंमध्ये कुणीही व्यक्तिमत्व हे जगत असतं. बऱ्याच वेळा काय होतं, व्यक्तिमत्व जगायला जन्माला येताना एका प्रकारचं येतं आणि जगताना मात्र वेगळ्या पद्धतीने तो जगत असतो. आणि हे सगळं करत असताना अशा वेळी बऱ्याच वेळा फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, मेंटली डिस्टर्बन्स अशा प्रकारे चॅलेंजेसला त्या व्यक्तीला फेस करायला लागतं. या टेस्टच्या माध्यमातून आपण त्या व्यक्तीचं नैसर्गिक म्हणजेच उपजत व्यक्तिमत्व कुठलं होतं ते ओळखून द्यायला मदत करू शकतो. त्याचबरोबर ते नैसर्गिक व्यक्तिमत्व जगायचं कसं ह्या गोष्टीला आपण काउन्सिलिंगद्वारे त्या व्यक्तीला मदत करू शकतो. तर आता आपण इथून पुढे स्वॉट अनालिसिसला सुरुवात करूया. डॉमिनंट व्यक्तीचं स्वॉट अनालिसिस काय आहे ते मी तुम्हाला आत्ता सांगते. डॉमिनंट व्यक्तीच्या स्ट्रेंथ असतात गोल ओरिएंटेड, टार्गेट सेंट्रिक, डिसिजिव्ह, इंडिपेंडंट आणि बोल्ड. म्हणजेच एखादा व्यक्ती जर डॉमिनंट असेल तर तो जन्मजातच बोल्ड असतो. तो जन्मजातच
गोल ओरिएंटेड असतो आणि जगत असताना स्वतःचं ध्येय हेच त्याला कायम महत्त्वाचं वाटत असतं. त्याचबरोबर तो डिसिजन घेण्यामध्ये पण खूप मास्टर असतो आणि त्याचवेळी तो एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असतो. तो कुणावरही आपल्या डिसिजनसाठी अवलंबून नसतो. एखाद्या व्यक्तीचं किंवा डॉमिनंट व्यक्तीचं ही स्ट्रेंथ असताना त्याच्या विकनेसेस काय असतात ते आपण बघूया. विकनेसेसमध्ये अग्रेसिव्ह, इगोइस्टिक, रिजिड, माय वे और हायवे अँड लूज बिग पिक्चर हे त्याचे विकनेसेस सांगण्यात आलेले आहेत. ह्या व्यक्तिमत्व तुम्हाला जाता जाता सुद्धा दिसू शकेल की हे व्यक्तिमत्व खूप अग्रेसिव्ह असतं. आपले विचार मांडताना ते अगदी स्ट्रॉंगली मांडत असतात. त्याचवेळी ते थोडेसे इगोइस्टिक पण असतात. कुठलीही गोष्ट जर त्यांना सांगितली आणि त्यांच्या मनाविरुद्ध असेल तर ते इमिडिएटली रिॲक्ट करतात. असं कसं होऊ शकत नाही किंवा त्यांच्या इगोला जर आपण चॅलेंज केलं तर ते आपल्याशी भांडू सुद्धा शकतात. त्याचवेळी त्या व्यक्तींना अपॉर्च्युनिटीमध्ये विजनरी, कॅन सी व्हॉट अदर्स आरंट सी, कॅन लीड, कॅन मोटिवेट अदर्स या पद्धतीच्या ह्यांच्या अपॉर्च्युनिटी आहेत. म्हणजेच एखादा डॉमिनंट व्यक्ती हा खूप मोठा विजनरी होऊ शकतो आणि एखाद्या कंपनीचं खूप चांगलं प्लॅनिंग तो करू शकतो, चांगल्या पद्धतीचे डिसिजन घेऊ शकतो आणि आखलेले जे डिसिजन असतील, आखलेले जे प्लॅन असतील, कुठल्याही परिस्थितीमध्ये ते प्लॅन तो छान पद्धतीने फॉलो करू शकतो. त्याचबरोबर हाताखालच्या सगळ्या लोकांना तो चांगल्या पद्धतीने मोटिवेट करू शकतो. त्याचवेळी थ्रेट्स म्हणजे कधीही बदलू न शकणाऱ्या गोष्टी. म्हणजे ह्या अशा आहेत की ती लोक थोडीशी इन्सेन्सिटिव्ह टू अदर फिलिंग. म्हणजे जर ह्या व्यक्तीने जर एखादा गोल, एखादं ध्येय जर डोळ्यासमोर घेतलं आणि त्या ध्येयासाठी वागण्यासाठी आपल्याला जर काही प्लॅनिंग करायला लागले तर त्या प्लॅनिंगनुसार चालता चालता जर एखाद्या दुसऱ्या माणसाच्या फिलिंग्ज जर त्याच्या आडव्या येत असतील तर इथे मात्र तो त्या फिलिंग्जला बाजूला करू शकतो आणि त्या गोलवरती जास्त काम करू शकतो. त्याचबरोबर इग्नोर रिलेशनशिप. स्वतःच्या ध्येयामध्ये जर त्याच्या रिलेशनशिप जरी मध्ये येत असतील तर तो कायम पहिली प्रायोरिटी ही रिलेशनशिपला न देता गोलला देतो. त्याचबरोबर हाय रिस्क टेकर आणि आयसोलेशन अप्रोच. हाय रिस्क टेकर म्हणजे ह्या मंडळींना एखादं चॅलेंज ॲक्सेप्ट करताना ह्याच्यामध्ये तो रिस्क काय घेतोय ह्याचा तो अगदी रितसर विसर पडतो आणि मोठमोठ्या रिस्क ह्या व्यक्तिमत्व अगदी सहज घेतात. इन्फ्लुएन्शियल व्यक्तिमत्वाचं स्वॉट अनालिसिस. ह्या व्यक्तींच्या स्ट्रेंथ अशा आहेत: एन्थुझियाझम, एनर्जी, अटेन्शन सीकर, चिअरफुलनेस आणि अनलिमिटेड पोटेन्शियल. ह्या व्यक्ती कायम एनर्जीने खूप भरलेल्या असतात. त्याचवेळी सगळ्यांचं अटेन्शन त्या कायम स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतात. त्याचवेळी त्यांना कायम सगळ्यांच्या सेंटर ऑफ अट्रॅक्शन राहायला ह्या व्यक्तीला कायमच आवडत असतं. हे सगळं असतानाच त्या व्यक्तींमध्ये खूप अनलिमिटेड पोटेन्शियल म्हणजेच पोटेन्शियल त्यांच्यामध्ये ठासून भरलेलं आहे हे विसरून चालणार नाही. ह्या व्यक्तींचा वीकनेस असा असतो की त्यांना एखादं काम करण्यासाठी किंवा त्यांना त्यांचं पोटेन्शियल बाहेर काढण्यासाठी कायम कुठल्या ना कुठल्या पुशची गरज पडते. त्याचबरोबर टाईम मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये पण इन्फ्लुएन्शियल व्यक्तिमत्व हे थोडंसं मागेच असतं. बऱ्याच वेळा एखादी गोष्ट कशा पद्धतीने ऑर्गनाईज करावी, कशा पद्धतीने मॅनेज करावी हे ते विसरत असतात. ह्याच वेळी बऱ्याच वेळा ते जास्त बोलणारे ठरू शकतात. म्हणजे इन्फ्लुएन्शियल व्यक्तीला आपण टॉकेटिव्ह म्हणायला सुद्धा हरकत नाही. आणि ह्याच वेळी हे जे व्यक्तिमत्व असतं ह्यांना सेंटर ऑफ अट्रॅक्शन राहायला आवडतं आणि जर आपल्याला असं राहता नाही आलं किंवा जर आपण हरलो तर काय, ह्या फिअर ऑफ लुझिंग हा फॅक्टर ह्या व्यक्तिमत्वामध्ये खूप जास्त प्रमाणात असतो. तरीसुद्धा पोटेन्शियलने भरलेल्या ह्या व्यक्तिमत्वाला अपॉर्च्युनिटीज पण तितक्यात जास्त प्रमाणात असतात. म्हणजे कसं की दे कॅन इनक्रीज द रिलेशनशिप. त्याबरोबर ते लाईव्हली असतात, बऱ्याच लोकांना ते कायम आवडत असतात आणि त्याचवेळी ते सेंटर ऑफ अट्रॅक्शन पण राहत असतात. म्हणजे जर एखाद्या कंपनीचा एखादा ब्रँड अँबॅसेडर तुम्हाला बनवायचा असेल तर तो कायम पीकॉक पर्सनॅलिटीचा असावा, जेणेकरून तो ऑटोमॅटिकच सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतो. आणि ह्याच वेळी त्यांच्या काही थ्रेट्स सुद्धा असतात जे आपल्याला जशाच्या तशा ॲक्सेप्ट करायला लागतात. थ्रेट्स म्हणजे काय की ह्या व्यक्तिमत्व त्याच्यावर काम करून सुद्धा ते चेंज करू शकत नाही आणि इतरांचा त्या गोष्टीसाठी सपोर्टची गरज पडते. म्हणजे ॲज अ पॅरेंट म्हणून किंवा ॲज अ पार्टनर म्हणून आपल्याला ह्या थ्रेट्सवरती काम करायला लागतं. म्हणजे ह्या थ्रेट्स कुठल्या कुठल्या, तर पहिली आहे लॅक ऑफ मॅनेजमेंट, दुसरी आहे थिंक फ्रॉम हार्ट, तिसरी आहे अनेबल टू फोरसी आणि दे लिव्ह इन टुडे. म्हणजे काय तर बऱ्याच वेळा ही व्यक्तिमत्व थोडंसं अस्ताव्यस्तच असतं. कुठल्याही गोष्टीला मॅनेज कसं करावं हे त्याला जमत नाही. त्याचवेळी बऱ्याच वेळा ते फक्त मनापासून किंवा हृदयापासून विचार करतात.
म्हणजे एखाद्या गोष्टीला डोकं लावून जर एखादी गोष्ट सॉल्व्ह करायची असेल तर ते तेवढं करू शकत नाही. त्याचवेळी फार दूरचा विचार ह्या व्यक्तीला फार छानसा जमत नाही. आणि त्याचबरोबर म्हणजेच ते काय करतात तर वर्तमान काळात जगत असतात. बऱ्याच वेळा आपण जर यांना गोलविषयी, विजनविषयी, ध्येयाविषयी फार सांगत राहिलो तर ते म्हणतात की आत्ताचं काय ते बोल. म्हणजे फार दूरचा विचार करण्याच्या ऐवजी आजच्या कंडिशनला मला काय जमू शकतंय हा विचार हे व्यक्तिमत्व चांगल्या पद्धतीने करू शकतात. त्याचमुळे ह्या व्यक्तिमत्वाच्या त्याच्या स्ट्रेंथ आणि विकनेस बरोबरच ह्या थ्रेट्स सुद्धा आपल्याला जशाच्या तशा ॲक्सेप्ट कराव्या लागतात. स्टेडी पर्सनॅलिटीच्या स्वॉट अनालिसिस आता आपण बघूया. ह्याच्या स्ट्रेंथ अशा आहेत की पीपल्स पीपल असं या व्यक्तिमत्वाला आपल्याला बोलता येऊ शकतं. म्हणजे कायम लोकांचाच विचार करणारं व्यक्तिमत्व हे आहे. आणि कधीही स्वतःपेक्षा किंवा कायमस्वरूपी डोक्यामध्ये लोकांचा विचार या व्यक्तिमत्वाचा चालू असतो. रिलेशनशिप ओरिएंटेड लिडरशिप स्टाईल, एक्सलंट टीम प्लेयर आणि फ्लेक्सिबल ह्या काही आणि ह्या व्यक्तिमत्वाच्या स्ट्रेंथ आहे. म्हणजे काय तर लिडरशिप पण करताना किंवा एखादा जर मॅनेजर असेल किंवा कंपनीचा ओनर असेल तर तो कायम लोकांचा विचार करून ह्या कंपनीला पुढे घेऊन जाण्याचा विचार करेल आणि लोकांना या गोष्टीचा कसा फायदा होऊ शकेल याविषयी हे व्यक्तिमत्व कायम विचार करताना दिसतं. त्याचबरोबर ते एक्सलंट टीम प्लेयर असतात. स्टेडी व्यक्तिमत्व हे तुम्हाला कधीही एकटं दिसणार नाही किंवा ही व्यक्तिमत्व फार काळ एकटी राहू शकत नाही. अगदी बघायला गेलं तर आपल्या मुलांच्या बाबतीत आपण विचार केला तर ही मुलं कायम त्यांच्या स्वतःपेक्षा मित्रांचा विचार जास्त करतात. किंवा त्याचबरोबर एखादं करिअर सिलेक्ट करायचं आहे तर माझ्या मित्राने हे करिअर सिलेक्ट केलंय तर मला पण हेच करायचंय. किंवा माझ्या मित्राने हा डब्बा आणलाय तर मला पण असाच डब्बा पाहिजे. माझ्या मैत्रिणीने हा फ्रॉक घातलाय तर मला पण असाच फ्रॉक पाहिजे. अशा पद्धतीने हे व्यक्तिमत्व विचार करताना आपल्याला दिसतं. त्याचबरोबर ते पुष्कळसे फ्लेक्सिबल पण असतात. फ्लेक्सिबल म्हणजे काय तर ह्या व्यक्तीला जर आपण एखादी गोष्ट इमोशनली समजावून सांगितली की बघ बेटा की तुला ह्या गोष्टी केल्यामुळे असा त्रास होऊ शकतो किंवा तुझ्या आईबाबांना किती वाईट वाटेल किंवा किती छान वाटेल तर संपूर्णपणे स्वतःचं गोल हे तो त्याच्या आईवडिलांसाठी किंवा मित्रांसाठी तो चेंज करू शकतो. म्हणजे थोडक्यातच बघायला गेलं तर हे व्यक्तिमत्व त्याचे सगळे डिसिजन्स हे लोकांवरती अवलंबून ठेवतो. यामुळे आपल्याला काही विकनेसेस सुद्धा दिसतात. आता विकनेसेस बघायला गेला तर वेगवेगळ्या प्रकारचे 4-5 विकनेसेस मी तुम्हाला सांगते. पहिला आहे तो म्हणजे इमोशनल, दुसरा म्हणजे कन्सिडरिंग टू मच अबाउट अदर्स, तिसरा म्हणजे लॅक ऑफ मॅनेजमेंट आणि चौथा म्हणजे अवॉइड चेंज. आता हे जे सगळे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्या विकनेसेस कशा बनतात तर एखादी गोष्ट, एखादा डिसिजन हा इमोशनलच्या बेसवर राहून जर घेतला तो बऱ्याच वेळा हा डिसिजन चुकण्याची शक्यता असू शकते आणि डव पर्सनॅलिटीच्या बाबतीमध्ये कायम ही गोष्ट होत असते. दुसरी गोष्ट आहे कन्सिडरिंग टू मच अबाउट अदर्स, म्हणजे स्वतःचं आयुष्य जगताना सुद्धा हे इतरांचा जास्त विचार करतात आणि इतरांचा जास्त विचार केल्यामुळे बऱ्याचदा स्वतःच्या स्ट्रेंथवरती ते लक्ष न देता इतरांसारखे विचार करतात, त्यांना कॉपी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे निर्णय चुकतात. त्याचबरोबर इतरांच्या गोष्टींवर किंवा विचारांवर अवलंबून असल्यामुळे स्वतःचे गोल, स्वतःचे एम हे ठरवायलाच विसरतात. त्यामुळे बऱ्याच वेळा पॅरेंट्सला किंवा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना ह्यांचे गोल्स ठरवण्यासाठी मदत करावी लागते. ह्या व्यक्तींच्या अपॉर्च्युनिटीविषयी विचार जर केला तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटी असलेले आपल्याला दिसून येतात. ती म्हणजे पहिली म्हणजे कॅन बिल्ड अ टीम, दुसरी म्हणजे कॅन ब्रिंग अँड बाइंड पीपल टुगेदर, तिसरी म्हणजे सपोर्टिव्ह आणि चौथी आहे कॅन हँडल द सिच्युएशन. हे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे की हे चांगल्या पद्धतीची टीम बनवू शकते. म्हणजे जर कंपनीचा ओनर असावा तर तो काय डव पर्सनॅलिटीचा असावा. म्हणजेच काय तर तो सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार करेल आणि चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाऊ शकतो. त्याचबरोबर अनेक लोकांना एकत्र आणणं आणि अनेक लोकांना एकत्र ठेवणं हे ह्या पर्सनॅलिटीची एक महत्त्वाचा गुण आहे आणि त्याच्यामुळे हे लॉंग टर्ममध्ये त्यांच्या रिलेशनशिप चालू शकतात. त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी सपोर्टिव्ह नेचरची गरज लागते, म्हणजे नवऱ्याला बायकोचा सपोर्ट हवा असतो, आईला वडिलांचा सपोर्ट हवा असतो किंवा मुलांना आई वडिलांचा सपोर्ट हवा असतो, तर ज्या ज्या ठिकाणी सपोर्ट देण्याची गोष्ट असते तिथे डव पर्सनॅलिटी खूपच उजवी असते म्हणायला हरकत नाही. आणि ही लोक इतर लोकांना डव पर्सनॅलिटी ही खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करू शकते आणि त्यांच्या ह्याच क्वालिटीमुळे कुठल्याही प्रकारची सिच्युएशन जरी आली तरी ही सिच्युएशन ही छान पद्धतीने ही लोक हँडल करू शकतात. कुठलीही वेळ ही स्वतःच्या तापट स्वभावामुळे न तोडता ती गोष्ट
चांगल्या पद्धतीने पुढे कशी घेऊन जावी हे या लोकांना अगदी चांगल्या पद्धतीने कळतं. आता ह्या सगळ्या झाल्या जमेच्या बाजू, पण त्याच वेळी काय निगेटिव्ह बाजू पण ह्या पर्सनॅलिटीला आहेत, त्याला आपण थ्रेट्स असं म्हणू शकतो. ह्या थ्रेट्सच्या बाबतीमध्ये कायम पालकांना किंवा मित्राला किंवा जोडीदाराला त्यांना सपोर्ट करायला लागतो. थ्रेट्स बघायला गेलात तर लॅक ऑफ मॅनेजमेंट, थिंक फ्रॉम हार्ट, अनेबल टू फोरसी आणि दे लिव्ह इन टुडे, ह्या 4 प्रकारच्या थ्रेट्स या पर्सनॅलिटीला मिळत असतात. लॅक ऑफ मॅनेजमेंट अगदी साहजिकच आहे की कायम इतरांचाच विचार करणार आणि इतरांच्या वेळेनुसार चालणार. ह्या पद्धतीने बघायला गेलो तर डव पर्सनॅलिटी ही स्वतःची मॅनेजमेंट करायला तितकीशी सबळ ठरत नाही. त्याचबरोबर हे कायम मनापासून विचार करतात आणि डोक्याने विचार करत नाही. त्यामुळे एखादी सिच्युएशनमध्ये बरीचशी लोक त्यांना फसवून जाऊ शकतात आणि डोक्याने विचार न केल्यामुळे आणि फक्त मनानेच विचार केल्यामुळे हे व्यक्तिमत्व बऱ्याच वेळा हर्ट होतं आणि आपला बहुमूल्य वेळ वाया घालवतं. त्याचबरोबर अनेबल टू फोरसी, फार जसं डॉमिनंट व्यक्तिमत्व असतं तशा पद्धतीने हे लोक फार दूरचा विचार करू शकत नाही. आत्ताच्या सिच्युएशनला हँडल करता करता ह्यांचा बराचसा वेळ जातो आणि फार दूरचा विचार करता करता ते राहून जातात. त्याचबरोबर दे लिव्ह इन टुडे, म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं त्याच पद्धतीने आत्ताच्या सिच्युएशनला हँडल करता करता हे फार पुढचा विचार करू शकत नाही आणि आयुष्यामध्ये फार मोठा सक्सेस मिळवताना त्यांना हा फार मोठा थ्रेट ही ड्रॉबॅक ठरू शकते. त्यामुळे ह्या थ्रेट्सला कंट्रोल करण्यासाठी कायम त्यांना आई किंवा वडिलांचा किंवा त्याचबरोबर पार्टनरचा किंवा जोडीदाराचा मदतीची फार गरज पडते. आउल पर्सनॅलिटीच्या म्हणजेच कंप्लायंट पर्सनॅलिटीच्या स्वॉट अनालिसिस आता आपण बघूया. ह्यांच्यामध्ये आपल्याला स्ट्रेंथ दिसून येतात, त्या म्हणजे ॲनालिटिकल स्टाईल, दुसरी म्हणजे ऑब्झर्वेशन स्किल, तिसरी म्हणजे परफेक्शनिस्ट, चौथी म्हणजे फोकस ऑन ॲक्युरसी आणि 5वी म्हणजे लॉजिकल थॉट्स. ह्या 5 गोष्टींमधून आपल्याला लक्षात येईल की ॲनालिटिकल व्यक्तिमत्व हे थोडंसं डिटेलिंगमध्ये जाणारं व्यक्तिमत्व आहे. हे लोक कुठल्याही गोष्टीचा विचार करत असताना त्यांच्या डोक्यामध्ये कायम कंपॅरिझन चालू असते. म्हणजे हे केलं तर काय होईल, हे केलं तर काय होईल, अशा पद्धतीची कंपॅरिझन ही यांची असते. त्याचबरोबर त्यांचं ऑब्झर्वेशन स्किल हे पण खूप स्ट्रॉंग असतं. म्हणजे त्यांना काहीही मोठ्यात मोठं पिक्चर दाखवून द्या, त्यातले डिटेल्स त्यांना कळू शकतात. कुठल्याही गोष्टीच्या बारकाव्यामध्ये त्यांना जाण्यामध्ये फार आनंद होत असतो. त्याचवेळी हे सर्व काही परफेक्ट कसं होईल हा त्यांचा कायमच आग्रह असतो. ॲक्युरेट एखादी गोष्ट करण्याच्या मागे त्यांचा कल असतो आणि हे सगळं करत असताना त्यांचे थॉट्स मात्र फार लॉजिकल असतात. म्हणजे असं केलं म्हणून असं झालं, अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला ह्या व्यक्तिमत्वाच्या तोंडून कायमच ऐकायला मिळतील. ह्यांच्या स्ट्रेंथ असल्यामुळे काही विकनेसेस पण दुसऱ्या बाजूने आपल्याला बघायला लागतात. त्या म्हणजे टेक अ लॉंगर टाइम टू टेक अ डिसिजन. आता हा पहिलाच विकनेस बघायला गेलो तर एखादी गोष्ट ॲक्युरेट करता करता त्यांना जो लागणारा टाईम आहे तो जास्ती असतो. त्यामुळे एखाद्या डिसिजनवर येता येता त्या लोकांना खूप जास्त वेळ मिळतो, जास्त वेळ लागतो. आता बघायला गेलं तर डॉमिनंट व्यक्ती रिस्कचा विचार न करता डायरेक्टली एखादा डिसिजन घेऊ शकतो. त्याचवेळी आउल पर्सनॅलिटी मात्र प्रत्येक गोष्टीचा बारीक सारीक विचार केल्यामुळे तो डिसिजन घ्यायला फार जास्त वेळ लावताना दिसतो. त्याचबरोबर ह्या लोकांचे थॉट्स पण जे असतात, म्हणजे विचार करण्याची पद्धत पण जी असते ती ड्युएल थॉट टाईपची असते. असं केलं तर काय, असं केलं तर काय, अशा पद्धतीचं बोलणी ह्या व्यक्तिमत्वामधून कायम असतात. त्याचबरोबर अगदी बारकाव्यामध्ये जात असल्यामुळे, अगदी सखोल अभ्यास करत असल्यामुळे ते बारीक बारीक फॉल्टसुद्धा आपल्याला शोधून देऊ शकतात. बघायला गेलं तर हा विकनेस आहे, कारण अगदी बारीक बारीक विकनेसेस त्यांना कळतात आणि मग इतर लोक त्यांना थोडेसे क्लिष्ट किंवा किचकट असं व्यक्तिमत्व अशी नावं ठेवतात. पण हे बारीक बारीक फॉल्ट निवडल्यामुळे ही लोक चांगल्या पद्धतीच्या सिस्टम सेट करू शकतात. ह्या विकनेसेसमुळे म्हणा किंवा ह्या स्ट्रेंथमुळे काही अपॉर्च्युनिटी ह्या आउल पर्सनॅलिटीसाठी मिळालेल्या आहेत. त्या म्हणजे अशा, तर पहिली म्हणजे परफेक्शनिस्ट, दुसरी म्हणजे रॅशनल अप्रोच, तिसरी म्हणजे रूल सेटर, चौथी म्हणजे कंप्लायंट ऑफिसर आणि 5वी म्हणजे कॅन कंट्रोल द वर्क. म्हणजे ह्या अपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून हे लोक कसे असतात की ते कुठलीही गोष्ट खूप परफेक्ट करण्याच्या नादामध्ये त्यांना मिस्टर परफेक्शनिस्ट या नावाने पण आपण ओळखू शकतो. कंप्लायंट ऑफिसर म्हणून ही लोक खूप चांगलं काम करू शकतात. क्वालिटी कंट्रोलचं काम हे खूप चांगलं करू शकतात. त्याचबद्दल त्यांचा अप्रोच हा असतो हा कायम रॅशनल असतो. कुठेही त्यांना अशी बाजू घेतलेली आवडत नाही. तर अगदी डिटेलमध्ये फॅक्ट आणि फिगर्सवरती काम करताना ही व्यक्तिमत्व तुम्हाला दिसणार. एखादा जर रूल किंवा एखादीचं सिस्टम त्यांना लावून दिली तर ती अगदी शेवटपर्यंत तो रूल ते लोक फॉलो करतात. त्याचबरोबर एखाद्या कामाला कंट्रोल करण्याचं काम पण ह्यांना खूप छान पद्धतीने जमू शकतं. ह्या झाल्या यांच्या अपॉर्च्युनिटीज.
त्याचबरोबर ह्यांच्या काही थ्रेड्ससुद्धा आहेत आणि त्या थ्रेड्स म्हणजे थोडेसे ते फसी असतात. म्हणजे बघायला गेलं तर इतक्या डिटेलिंगमध्ये गेल्यामुळे, इतक्या खोलात गेल्यामुळे त्यांना स्वतःकडे किंवा ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला विशेष वेळ मिळत नाही. त्यामुळे आपण त्यांना फसी पीपल म्हणून पण ओळखू शकतो. डोंट अंडरस्टँड द सिच्युएशन. एखाद्या गोष्टीच्या खोलात जाताना त्या गोष्टीची कितपत गरज आहे हे बऱ्याच वेळा ते विसरून जातात. त्यामुळे सिच्युएशन कशी आहे हे विसरून ही लोक फक्त डिटेलिंगमध्ये जाण्याचाच प्रकार करतात. त्याचबरोबर ह्या गोष्टीला आपण असंही म्हणू शकतो की दे आर मोर इन टू डुईंग जॉब राईट रादर दॅन डुईंग राईट जॉब. म्हणजे खरंच मी बरोबर काम करतो आहे का, की योग्य काम करतो आहे का, हे बघण्याच्या ऐवजी एका कामाला योग्य प्रकारे कसं करावं हे ते जास्त बघत असतात. म्हणजे इथे मी एक छोटंसं उदाहरण देते की एखाद्या मुलाला जर सांगितलं की तुला तुझी रूम क्लीन करून अभ्यास करायचा आहे, तर रूम क्लीन करण्यासाठी ते इतका क्लीन करेल की त्यावेळी तो अभ्यास करायचा ही गोष्ट विसरूनच जाईल. त्यामुळे त्यांना अंडरस्टँड होत नाही की कुठल्या कामाचं किती महत्त्व आहे. त्यामुळे ह्या व्यक्तींना ह्या थ्रेड्समध्ये कायमच एक्सटर्नल फॅक्टरची गरज पडते. म्हणजे पालकांनी इथे अशा ठिकाणी विचार करावा की ह्या मुलाला योग्य काय आहे, अयोग्य काय आहे ते दाखवून देणं गरजेचं असतं. आणि हे सगळं सुद्धा ते कशावरती अंडरस्टँड करणार, तर त्याला तुम्हाला व्यवस्थितपणे रितसररित्या फॅक्ट आणि फिगर मांडून दाखवावे लागतात. तेव्हाच ह्या व्यक्तिमत्वाला योग्य काय आहे, अयोग्य काय आहे आणि कुठला डिसिजन मी घेणं योग्य आहे हे तरच त्या व्यक्तीला कळू शकतं, जर आपण याला फॅक्ट आणि फिगर दाखवू शकलो. आताच आपण स्वॉट अनालिसिस बघितलं. प्रत्येक पर्सनॅलिटीची भाषा ही वेगळी असते. प्रत्येक पर्सनॅलिटीला जे अंडरस्टँड करायचं असतं ते वेगळ्या पद्धतीने अंडरस्टँड होत असतं. म्हणजे नक्की काय, तर आपण बऱ्याच वेळा म्हणत असतो की माझं मूल माझं ऐकत नाही किंवा माझा जोडीदार माझं ऐकत नाही. म्हणजे नक्की काय होतं, तर ह्या ठिकाणी आपण त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ओळखून त्याला समजणारी भाषा जर बोलू शकलो तर आपल्याला नक्कीच मदत होऊ शकते. हे मी तुम्हाला एका उदाहरणामधून दाखवते. जर डॉमिनंट व्यक्ती आपल्या समोर असेल, मग ते मूल असो, जोडीदार असो, नाही तर अजून कोणी असो, जर डॉमिनंट व्यक्तिमत्व आपल्या समोर असेल तर त्या व्यक्तीला जर आपण चॅलेंजेस दिले तर तो नक्की तुमचं ऐकणार. चॅलेंजेसच्या भाषेमधून हे तुला जमेल की नाही जमेल असं बघ असं बोललं तर हे त्याला लगेच कळू शकतं आणि तो आपण म्हणू त्या पद्धतीने वागू शकतो. त्याचवेळी इन्फ्लुएन्शियल व्यक्तिमत्वाला मात्र चॅलेंजेसची गरज नाही. त्या व्यक्तिमत्वाला आपल्याला ॲप्रिसिएशन द्यावं लागतं. ॲप्रिसिएशन म्हणजे काय, जर एखाद्या मुलाला आपल्याला सांगायचं असेल की बेटा तुला मार्क मिळवायचे, मग मार्क मिळवण्यासाठी तो व्यक्ती का तयार होईल. जर इन्फ्लुएन्शियल मूल आपल्या डोळ्यासमोर असेल, मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने सांगायला लागतं की बघ बेटा तुला जर चांगले मार्क मिळाले तर तुला छान सर्टिफिकेट मिळतील, सगळे लोक तुझ्यासाठी टाळ्या वाजवतील, तुला मेडल मिळेल, तुझे फोटो फेसबुकवर येतील, त्यांना किती सारे लाईक्स मिळतील आणि सगळेजण तुझ्याकडे कौतुकाने बघतील. ह्या पद्धतीचं ॲप्रिसिएशन तुला मिळेल असं सांगितलं तर इन्फ्लुएन्शियल व्यक्तीला ती भाषा नक्कीच कळते. त्याचवेळी स्टेडी पर्सनॅलिटीची भाषा मात्र थोडीशी इमोशनल असते. ह्या व्यक्तींना गोल किंवा चॅलेंज किंवा ॲप्रिसिएशन याची काही पडी नसते. ह्या मुलांना सांगायला लागतं की बघ तुझ्या आईबाबांना किती चांगलं वाटेल, बघ तुझ्या बायकोला किती चांगलं वाटेल जर तू ही गोष्ट मिळवलीस तर, किंवा जर मुलांना सांगितलं तर बघ तुझी टीचर तुला किती खुश होईल तू जर अशा पद्धतीचे मार्क्स मिळवले तर. म्हणजे ह्या लोकांचा भर हा कायम इतर लोकांना काय वाटेल ह्याच्यावर असल्यामुळे ह्यांना थोडंसं आपल्याला इमोशनल करून एखादी गोष्ट सांगायला लागते, तर ती लोक आपलं नक्की ऐकू शकतात. आणि त्याच वेळी आऊल पर्सनॅलिटी म्हणजे कंप्लायंट पर्सनॅलिटीच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला त्याला फॅक्ट आणि फिगर मांडून द्यावे लागतात. म्हणजे काय, जर आऊल पर्सनॅलिटीच्या मुलाला जर मार्क चांगले आण हे सांगायचं असेल तर कसं सांगणार, तर त्याला आपल्याला सांगावं लागतं की जर तू इतके टक्के मार्क आणलेस, 90% मार्क्स आणलेस, तर मी तुला लाल रंगाची चांगली सुंदर दिसणारी सायकल देईन. अशा पद्धतीने त्याला फॅक्ट आणि फिगरमध्ये, मग त्याच्याबरोबर त्या सायकलचं चित्र, त्याच्याबरोबर ती सायकल किती मोठी आहे, त्यानंतर ती सायकल घेतल्यावरती तुला काय होऊ शकतं, तू किती पुढे जाऊ शकतो, किंवा त्याचबरोबर तू हे मार्क मिळवले तर पुढे जाऊन तुझ्या करिअरमध्ये काय होऊ शकतं, ह्या सगळ्या गोष्टी त्याला लिखित स्वरूपात द्याव्या लागतात. आणि मग त्यानंतर तो मुलगा स्वतःहून हे डिसिजन घेऊ शकतो की मला इतके मार्क मिळवायचे आहेत आणि तो मग त्या पद्धतीने आपलं ऐकू शकतो. थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर आपण कुठल्याही व्यक्तीला आपण जे म्हणतोय ते पटवून देऊ शकतो, पण ते त्याला तेव्हाच पटेल जेव्हा आपण ते त्याला त्याच्या भाषेमध्ये सांगत असू. परत एकदा रिपीट करेन मी, डॉमिनंट व्यक्तींना कायम चॅलेंजेसची भाषा आवडते, तर इन्फ्लुएन्शियल व्यक्तींना कायम ॲप्रिसिएशनची भाषा आवडते. त्याचवेळी डव व्यक्तींना कायम इमोशनची भाषा कळते आणि त्याचवेळी आऊल व्यक्तींना कायम फॅक्ट आणि फिगर्सची भाषा कळते.
AITA टेस्टच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मुलांचा आणि जोडीदाराचा खरा स्वभाव कळू शकतो, त्याची इनबॉर्न पर्सनॅलिटी आपल्याला कळू शकते. या माध्यमातून आपण त्याला खऱ्या अर्थाने नीट समजावून घेऊ शकतो आणि त्याचं चांगल्या पद्धतीचं पॅरेंटिंग आपण ह्याच्यामधून करू शकतो. त्याचबरोबर जर आपल्याला जोडीदाराचा आपला स्वभाव जर खऱ्या अर्थाने कळू शकला तर आपण त्याला नीट पद्धतीने समजून घेऊ शकतो आणि भविष्यात होणारे अननेसेसरी वाद आपले नक्कीच कमी होऊ शकतात. लर्निंग स्टाईल. प्रत्येक मूल हे 3 प्रकारे शिकत असतं. काही मुलं ही ऑडिटरी ब्लेस्ड असतात, काही मुलं ही व्हिज्युअली ब्लेस्ड असतात आणि काही मुलं ही कायनेस्थेटिकली ब्लेस्ड असतात. आता हे म्हणजे काय हे मी तुम्हाला एका उदाहरणाच्या माध्यमातून सांगते. आपण वेगवेगळ्या शाळेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिकवलं जातं. आता मी तुम्हाला 2-3 शिकवण्याच्या पद्धती दाखवते. जर मी तुम्हाला असं सांगेन की एक अशी गोष्ट आहे की जे तुम्ही कानाला लावलं तर तिथून तुम्हाला माईकमधून आवाज जातो आणि त्या स्पीकरमधून आवाज तुम्हाला येतो, त्या माध्यमातून तुम्ही दुसऱ्या व्यक्तीशी बोलू शकतात, ह्याला म्हटलं जातं मोबाईल. आता मी हे जे शिकवलं हे होतं ऑडिटरी स्टाईल, म्हणजे मी बोलत होते, तुम्ही ऐकत होतात आणि इमॅजिन करून शिकत होतात. ह्या स्टाईलला म्हटलं जातं ऑडिटरी स्टाईल. ऑडिटरी पद्धतीने शिकणाऱ्या मुलांना अशा पद्धतीचं शिक्षण देणं योग्य आहे. त्याचवेळी जर मी तुम्हाला उदाहरणासह हे दाखवलं आणि म्हटलं की हा जो चौकोनी पार्ट दिसतोय ह्याला मोबाईल म्हणतात, इथे स्पीकर असतो आणि इथे माईक असतो, तो जर आपण कानाला लावला तर आपण दुसऱ्या व्यक्तीशी बोलू शकतो. आता ह्या पद्धतीमध्ये मी मोबाईल कसा दिसतो आणि त्याच्यामधून काम कसं होतं हे डोळ्यांनी आपण बघत होतो आणि शिकत होतो. ह्या पद्धतीला म्हटलं जातं व्हिज्युअली ब्लेस्ड, म्हणजे व्हिज्युअल पद्धतीने शिकणाऱ्या मुलांना ह्या प्रकारचा अभ्यास जास्त उपयोगी असतो. आणि त्याच वेळी कायनेस्थेटिक ब्लेस्ड जी मुलं असतात त्यांना एखादी गोष्ट बॉडीली एन्जॉय करायची असते किंवा बॉडीली समजून घ्यायची असते. म्हणजे त्या मुलांच्या हातात हा मोबाईल देऊन टाकायचा, त्यांना सांगायचं की बघ हा मोबाईल आहे, मग ते असं हाताळून बघतात, मग हा कानाला लावून बघ, मग बोलून बघ, मग ऐकू येतंय का बघ. ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांना सांगितल्या तर त्यांनी ती गोष्ट वापरून बघितल्यावर त्यांना ती गोष्ट जास्त चांगल्या पद्धतीने कळू शकते. म्हणजेच कायनेस्थेटिकली ब्लेस्ड मुलांना प्रोजेक्ट स्वरूपामध्ये जर शिकवलं तर जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकतं. ह्याच वेळी एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत बोलायचं झालं तर लर्निंग स्टाईल कशा पद्धतीने उपयुक्त पडते. एखादा व्यक्ती जर ऑडिटरी बेस असेल तर तुम्ही बोललेले शब्द ते त्याला जास्त लागतात. जर आपण फक्त शब्दातून बोललो आणि त्याला मारलं जरी नाही तरी ते बोललेले शब्द सुद्धा त्याला मारल्यासारखे लागू शकतात. त्याच वेळी एखादी व्हिज्युअल ब्लेस्ड व्यक्ती असेल तर त्याला समोर दिसतंय काय हे दिसणं त्याच्यासाठी जास्त महत्त्वाचं असतं आणि मग ज्या गोष्टी त्याला दिसतात त्याच्या अनुषंगाने तो विचार करतो. त्याच वेळी जर एखादा कायनेस्थेटिक व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला एखादी गोष्ट सांगायची असेल तर त्याला जवळ घेऊन त्याला टच करून किंवा बॉडीली त्याच्याबरोबर कनेक्ट होऊन आपण त्याला गोष्ट चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकतो. मुलांची अभ्यास करण्याची पद्धत समजून घेऊन जर आपण तशा पद्धतीने आपण त्यांना जर शिकवलं, म्हणजे ऑडिटरी मुलांना ऑडिटरी माध्यमांच्या बाबतीत, त्याचबरोबर व्हिज्युअली मुलांना व्हिज्युअल माध्यमांच्या द्वारे आणि कायनेस्थेटिक मुलांना प्रोजेक्टच्या द्वारे जर आपण शिकवलं किंवा त्यांची शाळा तशी सिलेक्ट केली किंवा त्याचबरोबर घरचा अभ्यास आपण जर त्यांचा अशा पद्धतीने घेतला तर करंटली तो ज्या पद्धतीने अभ्यास करतायत तशाच पद्धतीने ते अजून चांगला अभ्यास करू शकतात आणि त्यांचे रिझल्ट जास्त चांगल्या पद्धतीचे येऊ शकतात. आपल्या रिपोर्टमध्ये ह्याच्या पुढे आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट कळते, ती म्हणजे थिंकिंग स्टाईल. 4 प्रकारच्या थिंकिंग स्टाईल असतात: सेल्फ कॉग्नेटिव्ह, अफेक्टिव्ह, रिव्हर्स आणि रिफ्लेक्टिव्ह. 4 पद्धतीचे विचार करणारी लोक आपल्याला या जगामध्ये मिळतात. ते म्हणजे सेल्फ कॉग्नेटिव्ह. मुलांच्या बाबतीत पहिल्यांदा आपण ह्या पद्धती समजून घेऊ. सेल्फ कॉग्नेटिव्ह असणारी मुलं असतात ना, ती स्वतःशीच कनेक्ट होऊन अभ्यास करताना दिसतात. म्हणजे सेल्फ स्टडी जो आहे तो सेल्फ स्टडी ही सेल्फ कॉग्नेटिव्ह मुलं करत असतात. ह्या मुलांना परत एखादी गोष्ट शिकवण्यापेक्षा त्यांना स्वतःशी कनेक्ट व्हायला वेळ देणं फार गरजेचं असतं. म्हणजेच आपण बऱ्याच वेळा सगळ्या मुलांना एकच पद्धत अभ्यासाची वापरतो, ती म्हणजे पाठांतर. आणि सर्व प्रकारच्या मुलांना पहिल्यांदा शाळेत जायला लावतो, मग क्लासमध्ये जायला लावतो, मग घरी अभ्यास करायला लावतो आणि पाठांतर करायला सांगतो आणि त्याच्यातून त्यांना रिझल्ट्स काढायला लावतो. सेल्फ कॉग्नेटिव्ह बाबतीतली जी मुलं असतात त्यांना परत करण्याच्या ऐवजी सेल्फ स्टडीची जास्त गरज असते. या मुलांना
स्वतःशीच कनेक्ट होऊन अभ्यास करण्याची आणि सेल्फ स्टडी करण्याची सवय जास्त असते आणि त्यांना जर हा वेळ मिळाला नाही तर ते योग्य परफॉर्मन्स दाखवू शकत नाही. त्याचवेळी अफेक्टिव्ह लर्निंग स्टाईलच्या मुलांच्या बाबतीत असं होतं की त्यांना हे सगळं करण्यासाठी एखाद्या जोडीदाराची गरज असते. म्हणजे ही मुलं आई जर बेडरूममध्ये गेली तर आईच्या मागे मागे जाताना दिसतात, आई किचनमध्ये गेली तर आईच्या मागे मागे जाताना दिसतात आणि ते म्हणतात की मला सेपरेट राहू नको देऊ, मला तुझ्याबरोबर राहायचंय, मला तुझ्याबरोबर काम करायचंय. अफेक्टिव्ह लर्निंग स्टाईलच्या मुलांना कोणीतरी अभ्यासात जोडी लागतं. म्हणजे प्रत्येक वेळी त्यांना आपणच अभ्यास घेण्याची गरज नाही, पण तो अभ्यास करत असताना आपण त्याच्या बरोबर असण्याची फार गरज असते आणि त्यांना एकटं ठेवलेलं त्यांना जास्त आवडत नाही. कधी कधी रिव्हर्स थिंकिंग मुलं पण आपल्याला मिळतात. फार रेअर ही केस आपल्याला बघायला मिळते. ही मुलं ना कुठल्याही गोष्टीचा रिव्हर्स पद्धतीने विचार करतात. रिव्हर्स पद्धतीने विचार करतात म्हणजे काय, तर ते असे नको नको ते प्रश्न आपल्याला विचारत राहतात आणि आपण त्यांना काय करतो, तुझे प्रश्न बंद कर, पहिल्यांदा अभ्यास कर, अशा पद्धतीने दामटतो. आणि मग ही मुलं त्यांच्यातला जो तो रिव्हर्स थिंकिंगचा जो झरा असतो ना तो कुठेतरी लुप्त होतो आणि हातात आलेल्या हिऱ्यांना आपण असंच गमावतो. त्याचवेळी चौथ्या पद्धतीची जी पद्धत असते ती म्हणजे रिफ्लेक्टिव्ह. फक्त ह्या पद्धतीच्या मुलांनाच पाठांतराची गरज असते. म्हणजे काय, तर एखादी गोष्ट जितक्या वेळा ते रिपीट करतील तेवढ्या वेळी ती गोष्ट जास्त स्ट्रॉंगली त्यांच्या मनात ठसते. प्रत्येक पद्धतीच्या मुलांना पाठांतराची गरज नाही, पण रिफ्लेक्टिव्ह पद्धतीची मुलं जी असतात त्यांना पाठांतराची गरज असते. आणि जर आपण आपल्या मुलाची थिंकिंग स्टाईल काय आहे ते ओळखून जर त्याला अभ्यासाचं वातावरण तयार करून दिलं तर ही मुलं खूप चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स आपल्याला देऊ शकतील. आता हे झालं मुलांच्या बाबतीत. तीच गोष्ट मोठ्या लोकांच्या बाबतीत कशी लागू होते, तर सेल्फ कॉग्निटिव्ह लोक ही एखाद्या डिसिजनवर यायचं असेल तर त्या डिसिजनसाठी एकटा वेळ त्यांना लागतो, स्वतःशी कनेक्ट होण्याचा त्यांना वेळ लागतो. जर त्यांना स्वतःशी कनेक्ट व्हायला वेळ दिला तर ते एका योग्य डिसिजनवर येऊ शकतात. त्याचवेळी अफेक्टिव्ह लोक मात्र काय करतात की ही गोष्ट दुसऱ्या कुणाबरोबर तरी शेअर करतात, बोलतात आणि त्याच्यातून एक योग्य तो डिसिजन घेतात. रिव्हर्स थिंकरचा डिसिजन कुठल्याही प्रकारचा असू शकतो. आपण विचारही करणार नाही अशा पद्धतीचे डिसिजन ही लोक घेऊ शकतात. त्याचवेळी रिफ्लेक्टिव्ह लोक मात्र परत 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 तीच गोष्ट बोलून आणि मग नंतर ती गोष्ट करून मग एका योग्य त्या डिसिजनवर येताना दिसतात. आपण कुठल्याही व्यक्तीचा, कुठल्याही मुलाचा जर थिंकिंग स्टाईल काय आहे ही जर अंडरस्टँड केली तर त्या व्यक्तीला आपण बरोबरपणे समजून घेऊ शकतो आणि मग तो व्यक्ती कशा पद्धतीने विचार करतोय ती गोष्ट आपण अंडरस्टँड करू शकतो. टाईप ऑफ कोशंट. प्रत्येक पालकाचा आपल्या मुलांच्या IQ-कडे लक्ष असतं. म्हणजेच माझा मुलगा नक्की किती शिकू शकेल, खरंच पुढे जाईल ना, शाळेमध्ये तो पुढे जाईल ना, ह्या गोष्टीकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. पण ॲज अ काउन्सिलर म्हणून आमचं कायम दुसऱ्या कोशंटकडे लक्ष असतं, ते म्हणजे EQ. प्रत्येक व्यक्तीमध्ये हे 4 कोशंट आपल्याला बघायला मिळतात. ते म्हणजे IQ, AQ, CQ आणि EQ. 4 प्रकारच्या कोशंटमध्ये काय काय कळतं ते आता जाणून घेऊया. IQ मध्ये आपल्याला कळतं की प्रत्येक मुलामध्ये लिंग्विस्टिक आणि लॉजिकल इंटेलिजन्स किती स्ट्रॉंग आहे. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये हे मूल किती लेव्हलला शिकू शकतं, त्याचा IQ किती स्ट्रॉंग आहे हे आपल्याला ह्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला मिळत असतं. त्याचबरोबर AQ म्हणजे ॲडव्हर्सिटी क्वेश्चन, ॲडव्हर्स सिच्युएशनला फेस करण्याची क्षमता, म्हणजेच अपेक्षाभंगाचं दुःख सहन करण्याची ताकद. म्हणजे काय, तर जनरली AQ म्हणजे एखादी गोष्ट जर अपेक्षेच्या व्यतिरिक्त होत असेल तर त्यावेळी तो व्यक्ती त्याला कसं रिॲक्ट करेल. म्हणजे बरेच वेळा आपल्याला काही निगेटिव्ह गोष्टी ऐकू येतात. एखाद्या मुलाने सुसाईड केली किंवा एखादं मूल हे फ्रस्ट्रेशनमध्ये गेलं, ह्या ज्या गोष्टी ऐकू येतात. बरेच वेळा आपण असं म्हणतो की एज्युकेशनच्या स्ट्रेसमुळे किंवा कुठल्या तरी एक्सटर्नल स्ट्रेसमुळे हा व्यक्तीने असं निगेटिव्ह पाऊल उचललं. पण बरेचदा अशा वेळी त्या व्यक्तीचा EQ कमी असण्याची शक्यता असू शकते. जनरली जर आपल्याला अगोदरपासूनच कळलं की हा EQ किती आहे, माझ्या मुलाचा, माझ्या जोडीदाराचा EQ किती आहे हे जर मला कळलं तर आपण कुठल्याही गोष्टीमध्ये त्याला कुठलाही निगेटिव्ह स्ट्रेस आपण देणार नाही. किंवा त्याचबरोबर जर आपल्याला असं माहिती असेल की ह्या व्यक्तीचा EQ लो आहे तर त्यावेळी मात्र आपण नक्कीच अशा अपेक्षाभंगाच्या गोष्टी जेव्हा होणार आहेत तेव्हा आपण त्याच्यासोबत राहू शकतो. ह्या ज्या EQ किंवा IQ ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे क्वेश्चन्स आहेत
ते जर जन्मतःच कमी असतील तर ते आपण वेगवेगळ्या गोष्टींच्या प्रॅक्टिसमध्ये वाढवू शकतो. ही ह्या गोष्टीची नक्कीच पॉझिटिव्ह बाजू आहे. पण त्यासाठी आपल्याला टेस्टच्या माध्यमातून हे जाणून घेणं मात्र फार गरजेचं आहे की माझा किंवा माझ्या मुलाचा किंवा माझ्या जोडीदाराचा कोशंट AQ किंवा IQ नक्की किती आहे हे जाणून घेणं फारच महत्त्वाचं आहे. त्याच्या पुढचा कोशंट असतो तो म्हणजे CQ, म्हणजे क्रिएटिव्ह कोशंट. क्रिएटिव्ह कोशंट म्हणजे कुठलीही गोष्ट नवीन स्वरूपात कशी करायची, क्रिएटिव्हली कशी करायची. जसं की एखाद्या व्यक्तीला बिझनेस करायचा असेल तर बिझनेस म्हणजे ही गोष्ट असते की तुम्ही असलेल्याच गोष्टी नवीन पद्धतीने कशा विकू शकतात. सतत तुम्हाला नवीन नवीन आयडियाज बिझनेसमध्ये जनरेट करायला लागत असतात. जर एखाद्या व्यक्तीचा CQ खूप स्ट्रॉंग असेल तर तो खूप चांगल्या पद्धतीने बिझनेस करू शकतो किंवा क्रिएटिव्ह गोष्टी करू शकतो. त्याच्यानंतरचा क्वेश्चन येतो तो म्हणजे इमोशनल क्वेश्चन. इमोशनल क्वेश्चन म्हणजेच EQ. एखाद्या व्यक्तीचा इमोशनल क्वेश्चन हा जर स्ट्रॉंग असेल तर हा व्यक्ती इतर लोकांबरोबर इमोशनली चांगल्या पद्धतीने अटॅच राहू शकतो किंवा जास्तीत जास्त लोकांना तो इमोशनली बाउंड करून ठेवू शकतो. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या लॉंग टर्मपर्यंत तो इमोशनली हँडल करू शकतो. तर टाईप ऑफ क्वेश्चनमधून आपल्याला ह्या 4 पद्धतीचे क्वेश्चन समजून घेऊन त्या व्यक्तीचं खरं व्यक्तिमत्व काय आहे ते अंडरस्टँड करायला आपल्याला फार मदत मिळू शकते. आणि याच सगळ्या गोष्टींवर आधारित आपल्याला आपले करिअर ऑप्शन्स कळतात. बरेच वेळा आपण कायम एक्सटर्नल फॅक्टर्सवरती आपलं करिअर सिलेक्ट करत असतो. म्हणजे काय, तर मला मार्क किती पडले आहेत, कुठलं कॉलेज मला जवळ आहे, माझे मित्र कुठल्या बाजूला ॲडमिशन घेणार आहेत किंवा कुठलं करिअर माझ्या खिशाला परवडू शकेल, ह्या सगळ्या गोष्टींवर आधारित आपण आपल्या करिअरचं डिसिजन घेत असतात. आणि बऱ्याच वेळा ते करिअरचं डिसिजन आपलं चुकतं. पण त्याच वेळी जर आपण AITA माध्यमातून जर करिअर सिलेक्ट करणार असू तर ते आपल्याला ॲक्च्युली इनबॉर्न टॅलेंटच्या जोरावरती आपल्याला कळत असतं की आपलं करिअर कुठलं योग्य आहे. म्हणजेच माझे कुठले इनबॉर्न इंटेलिजन्सेस स्ट्रॉंग आहे, माझा स्वभाव, माझी पर्सनॅलिटी कशी आहे, त्याचबरोबर माझी अभ्यास करण्याची क्षमता किती आहे, मी कुठल्या प्रकारे चांगला अभ्यास करू शकतो, कुठल्या पद्धतीने डिसिजन चांगला घेऊ शकतो, मी जॉब करणं योग्य आहे की मी बिझनेस करणं योग्य आहे, ह्या सगळ्या इनबॉर्न ॲनालिसिसवरती आपल्याला योग्य ते करिअर कळतं. आणि त्या माध्यमातून जर आपण करिअरचं डिसिजन घेतलं तर ते नक्कीच योग्य करिअरचं डिसिजन ठरू शकतं. AITA माध्यमातून आपल्याला नक्की काय काय जाणून घ्यायला मिळणार आहे त्याची समरी परत एकदा बघूया. आयडेंटिफिकेशन ऑफ स्पेसिफिक टॅलेंट ऑफ इंडिव्हिज्युअल, मगाशी सांगितल्याप्रमाणे मल्टिपल इंटेलिजन्सेस कुठले कुठले असतील ते आपल्याला कळेल. लर्निंग स्टाईल, अंडरस्टँडिंग प्रोसेस आपल्याला कळते आहे. थिंकिंग स्टाईल, विचार करण्याची पद्धत आपल्याला ह्याच्यामधून कळते आहे. डिसिजन मेकिंग प्रोसेस, व्यक्ती कुठल्या पद्धतीने विचार करतो आणि कुठल्या पद्धतीने डिसिजन घेतो हे आपल्याला ह्याच्यामधून कळू शकतंय. प्रायोरिटीज अँड कॅपॅबिलिटी मॅट्रिक्स, त्याचबरोबर डेव्हलपमेंटल एरियाज म्हणजे ह्या व्यक्तीला आपण कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त डेव्हलप करू शकतोय हे आपल्याला याच्यातून कळतंय. व्हेरियस क्वेश्चन्स लाईक IQ, EQ, CQ आणि AQ, या पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्याला कळतात आणि हा आपल्या रिपोर्टचा फारच महत्त्वाचा पार्ट आहे. करिअर सजेशन आणि सजेशन फॉर एनहान्सिंग स्किल, व्यक्तीने ह्या सगळ्या अनालिसिसच्या बेसवरती कुठलं करिअर निवडावं आणि त्याचबरोबर हे करिअर निवडतानाच अजून स्वतःला डेव्हलप करण्यासाठी कुठल्या कुठल्या पद्धतीच्या एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज कराव्या, या गोष्टी आपल्याला या रिपोर्टच्या माध्यमातून कळतात. AITA रिपोर्ट हा साधारण अशा पद्धतीचा असतो. टोटल 60 पानांचा रिपोर्ट आपल्याला ह्याच्यामध्ये मिळत असतो. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की व्यक्तीच्या इनबॉर्न टॅलेंट्स कसे आहेत आणि ॲक्वायर्ड टॅलेंट्स कसे वाढलेले आहेत. कधी कधी असंही असू शकतं की जन्मतःच त्याला तो गुण होता पण आयुष्यभर प्रॅक्टिस न केल्यामुळे ती गोष्ट त्याची कमी झालेली आहे. त्याच पद्धतीने लहानपणापासून एखाद्या गोष्टीवर परत परत प्रॅक्टिस केल्यामुळे एखादी गोष्ट डेव्हलपमेंटल किती झालेली आहे ते सुद्धा आपल्याला ह्याच्यातून कळू शकतं. आपल्या पर्सनॅलिटीचे डिटेल स्वॉट अनालिसिस ह्याच्यातून कळू शकतात. आणि मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं त्या सर्व गोष्टी आपल्याला डिटेल अनालिसिस आपल्याला या रिपोर्टमधून मिळत असतं. इतका डिटेल अनालिसिस देणारी AITA टेस्ट करायची कशी, ही उत्सुकता तर प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असेलच. ह्या 4 सिंपल स्टेप्स आपल्याला अनुसराव्या लागतात. कॅप्चर द फिंगरप्रिंट अँड फिल अप द क्वेश्चनर. प्रत्येक व्यक्तीमध्ये 1 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंतच्या वयोगटाच्या मुलांसाठी आम्ही त्यांच्या फिंगरप्रिंट्स घेतो आणि ह्या फिंगरप्रिंटच्या माध्यमातून त्यांचा रिपोर्ट जनरेट होतो. 14 आणि 14पेक्षा जास्त वयोगटासाठी मात्र फिंगरप्रिंट बरोबरच एक क्वेश्चनर फिल करायला लागतो. हा जो क्वेश्चन पेपर असतो हा स्मार्टफोनच्या माध्यमातून कोणीही फिल करू शकतो.
त्यानंतर त्याचा ॲनालिसिस आणि रिपोर्ट जनरेशन होतं. हा सगळा रिपोर्ट जो आहे, हा रिपोर्ट आमच्या सेंट्रलाइज सर्व्हरवरती ॲनालिसिस होतो आणि त्यानंतर त्याच्यामधून रिपोर्ट जनरेट होतो. त्याच्यानंतर रिपोर्ट आल्यानंतर त्याचं काउन्सलिंग हे एक्सपर्ट काउन्सलिंगच्या द्वारे होत असतं. आमच्याकडे आमची जी काउन्सलर्सची टीम आहे ते एक योग्य पद्धतीचे सर्टिफाईड काउन्सलर्स आहेत आणि ते तुमचं पर्सनलाइज काउन्सलिंग करतात, म्हणजेच तुम्हाला योग्य तो गायडन्स देतात. आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला काय अनुभव आला आणि तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक पडला, या गोष्टीचे फीडबॅक्स आम्ही तुमच्याकडून घेत असतो. AITA टेस्ट घरबसल्या करून घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आत्ताच संपर्क करा.